अभियांत्रिकी गणितावरील पहिल्या व्याख्यानात आपले स्वागत आहे। मी मॅथमॅटिक्स विभागामधून जितेंद्र कुमार आहे आणि आज आपण व्हेरिएबल 1 च्या डिफरन्शियल कॅल्क्युलसमधील रोलच्या थेरमवर चर्चा करूया। रोल्स थेरमने सुरुवात करून हे विषय आज आपण मांडणार आहोत आणि हे एक अतिशय मूलभूत थेरम असल्याने आम्ही तपशील प्रूफ देखील करू, कारण हे इतर व्याख्यानांमध्ये आणि इतर विविध परिणामांसाठी वापरले जाईल आणि नंतर काही उदाहरणार्थ कार्य केले जाईल। तर रोल्स थेरम काय आहे? जर सिंगल व्हेरिएबलचे फंक्शन क्लोज इंटरवल कंटिन्यूअस असेल ab आणि ओपन इंटरव्हलमध्ये डिफरन्शिएबल ab ची आणखी एक अट आहे की a मधील फंक्शन व्हॅल्यू b पॉइंटच्या फंक्शन व्हॅल्यूच्या बरोबरीचे आहे, तर दोन टोकांचे पॉइंट फंक्शनला समान व्हॅल्यू लागते। त्या प्रकरणात थेरममध्ये म्हटले जाते की ओपन इंटरव्हल ab मध्ये संख्या c एक्झिस्ट करते, जसे की f c 0 च्या इक्वल आहे। याचा अर्थ असा की जेथे एक पॉइंट c असेल तेथे टँजंटचा स्लोप 0 असेल। जर आपण भौमितिक पद्धतीने स्पष्टीकरणात गेलो तर असे समजूया की हे फंक्शन आहे जे येथे y अक्षातील x अक्षामध्ये प्लॉट केले आहे। फंक्शन व्हॅल्यूचा हा पॉइंट जिथे आहे त्या ठिकाणी आहे आणि त्याचे फंक्शन व्हॅल्यू b वर घेत आहे। तर फंक्शन सर्वत्र कंटिन्यूअस आणि डिफरन्शिएबल आहे। मग हे थेरममध्ये असे म्हटले जाते की कमीतकमी एक पॉइंट असेल जिथे टँजंट होईल किंवा टँजंट x अक्षाला समांतर असेल तर स्पर्शिकेचा पॅरलल 0 अर्थाने आहे। हे x अक्षाशी पॅरलल आहे। इतक्या स्पष्टपणे आपण पाहू शकतो की याच्या पुढे कुठेतरी एक पॉइंट आहे जिथे टँजंट x अक्षाला पॅरलल आहे। खरंच या स्थितीत आणखी एक पॉइंट आहे जे मी येथे पाहू शकतो जिथे टँजंट पुन्हा x अक्षाशी पॅरलल आहे आणि आणखी एक पॉइंट आहे जिथे टँजंट x अक्षाला पॅरलल आहे। परंतु थेरममधून असे कळते की कमीतकमी तिथे एक पॉइंट असेल जिथे टँजंट x अक्षाला पॅरलल असेल। म्हणून या विशिष्ट परिस्थितीत आपल्याला एकापेक्षा जास्त पॉइंट मिळत आहेत जिथे टँजंट x अक्षाला पॅरलल आहे। म्हणून जर आपण प्रूफ बघितले तर ते खूप सोपे आहे। तर चला आपण स्टेप बाय स्टेप जाऊ। येथे आपण असे गृहीत धरतो की फंक्शन कमाल आणि किमान व्हॅल्यू घेते आणि या b च्या इंटरव्हलमध्ये ते मोठे m कमाल आणि लहान m किमान म्हणून दर्शविले जातात। थेरमच्या व्हॅल्यूमुळे याची हमी दिली जाते कारण फंक्शन क्लोज्ड इंटरव्हलने सतत चालू असते आणि म्हणूनच काही ठिकाणी या इंटरव्हलमध्ये जास्तीत जास्त आणि किमान पॉइंट पर्यंत पोहोचले जाईल। म्हणून आता आम्ही खालील परिस्थिती कन्सिडर करू। एका विशिष्ट परिस्थितीत जेव्हा m लहान m च्या इक्वल असते तर कमाल व्हॅल्यू किमान व्हॅल्यूच्या बरोबरीचे असते। तर आता या परिस्थितीचा विचार करा जिथे फंक्शन मध्ये स्थित जास्त आणि किमान व्हॅल्यू समान आहे। म्हणून या परिस्थितीत स्पष्टपणे फंक्शन व्हॅल्यूमध्ये कोणताही बदल नाही आणि म्हणून किमान मूल्य जास्तीत जास्त व्हॅल्यूच्या इक्वल आहे। तर मुळात जर आपण हे एक कॉन्स्टंट फंक्शन प्लॉट केले आणि ही अशी परिस्थिती असेल जेव्हा किमान व्हॅल्यू जास्तीत जास्त व्हॅल्यूच्या इक्वल असेल। म्हणून या विशिष्ट प्रकरणात f(x) एक कॉन्स्टंट फंक्शन आहे आणि x हे कॉन्स्टंट फंक्शन असल्याने नैसर्गिकरित्या तुम्ही जे काही पॉइंट घेता ते डेरिव्हेटिव्ह 0 असणार आहे जेव्हा m लहान m च्या इक्वल असते। म्हणून या प्रकरणात थेरम सिद्ध केले जाते फंक्शन व्हॅल्यू कमाल किमान इक्वल असते। तर आता जेव्हा दुसऱ्या प्रकरणात फंक्शनचे जास्तीत जास्त व्हॅल्यू फंक्शनच्या किमान व्हॅल्यूच्या इक्वल नसते। म्हणून या प्रकरणात आम्ही 3 परिस्थिती किंवा 3 प्रकरणांचा पुन्हा कन्सिडर करू। प्रथम आपण असे गृहीत धरू की जास्तीत जास्त व्हॅल्यू या परिस्थितीत येथे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते
की ए आणि बी मधील फंक्शन व्हॅल्यूपेक्षा वेगळे आहे. थेरममध्ये गृहीत धरल्यानुसार ए आणि बीचे फंक्शन व्हॅल्यू इक्वल आहे, म्हणून येथे आपण असे गृहीत धरतो की फंक्शनचे कमाल मूल्य ए आणि बी मधील फंक्शन व्हॅल्यूपेक्षा भिन्न आहे. दुसऱ्या प्रकरणात जेव्हा आपण किमान व्हॅल्यू घेतो तेव्हा ते ए आणि बी मधील फंक्शन व्हॅल्यूपेक्षा वेगळे असते आणि या परिस्थितीत काही फंक्शनसाठी दोन्ही भिन्न असू शकतात, म्हणून या प्रकरणात किमान किंवा त्याऐवजी प्रत्येक बाबतीत मी असे म्हणेन लोकल मिनिमम किंवा लोकल मॅक्सिमम जे येथे आहे आणि हे ए आणि बी मधील इक्वल व्हॅल्यूपेक्षा भिन्न आहे आणि येथे स्थानिक तसेच हे दोन लोकल मॅक्सिमम देखील ए आणि बीच्या इक्वल व्हॅल्यूपेक्षा भिन्न आहेत, म्हणून या प्रकरणात हे दोन्ही भिन्न आहेत. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपण एकत्र असे समजूया की फंक्शनचे कमाल व्हॅल्यू इक्वल व्हॅल्यूपेक्षा वेगळे आहे. चे ए आणि बी जे इथे इक्वलच आहेत. एम हा भिन्न आहे, मोठा एम अधिक कमाल भिन्न आहे, त्याचप्रमाणे त्याचा आम्ही नंतर कन्सिडर करू. जर एम वेगळा नसेल तर लहान एम वेगळा असला पाहिजे, किमान त्यापैकी एक तर वेगळा असेलच, कारण एम हा लहान एमच्या बरोबरीचा नाही. म्हणून आम्ही असे मानतो की फंक्शन हे एमचे व्हॅल्यू पॉइंट सी वर घेत आहे, म्हणून एसी हे एनच्या इक्वलचे आहे. फंक्शनमध्ये हे लोकल मॅक्सिमम पॉइंट सी वर आहे. जर हे एफसी लोकल मॅक्सिमम असेल तर आपल्याकडे एसी प्लस डेल्टा एक्स मायनस एसी आहे. फक्त परिस्थितीचा विचार करा, एफसी प्लस डेल्टा एक्स हा पॉइंट येथे सी प्लस डेल्टा एक्स सीच्या जवळच्या भागात आहे. फक्त हे डेल्टा एक्स शून्याच्या जवळ आहे असे गृहीत धरा. तर अशा परिस्थितीत एफसी हे फंक्शनचे मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. मग एफसी प्लस डेल्टा एक्स आणि हा फरक, तर एफसी प्लस डेल्टा एक्स लहान असेल या एफसी पेक्षा, कारण एफसी हे लोकल मॅक्सिमम आहे. म्हणून या प्रकरणात नक्कीच एक रियल एक्स असेल, कारण एफसी आहे मॅक्सिमम व्हॅल्यू ज्याचे येथे हे एक्सप्रेशन एसी प्लस डेल्टा एक्स मायनस एसी च्या इक्वल कमी असेल. हे डेल्टा एक्स पॉझिटिव्ह आहे की डेल्टा एक्स निगेटिव्ह आहे, याचा अर्थ असा की आपण या पॉइंटच्या सभोवतालचा कोणताही पॉइंट सी वर घेतला तर येथे हा फरक आहे एक्ससी प्लस डेल्टा एक्स मायनस एशी शून्यापेक्षा कमी असेल. आणि आता जर आय ही एक्सप्रेशन येथे डेल्टा एक्सने डिव्हाइड केली तर, आणि जर पहिल्या प्रकरणात आय डेल्टा एक्स पॉझिटिव्ह म्हणून घेतला तर त्याचे एक्सप्रेशन बदलणार नाही, आणि जर डेल्टा एक्स पॉझिटिव्ह असेल तर ते शून्यापेक्षा कमी राहील. दुसरीकडे जर आय डेल्टा एक्स निगेटिव्ह घेतला संख्या, नंतर हे एक्सप्रेशन बदलेल आणि हे एशी प्लस डेल्टा एक्स वजा एशी डेल्टा एक्सने डिव्हाइड केल्यास शून्यापेक्षा जास्त होईल. आणि जेव्हा आय येथे डेल्टा एक्स पॉझिटिव्ह घेतला आहे तेव्हा आता या पहिल्या प्रकरणात घेतला जाईल डेल्टा एक्सची लिमिट शून्याची आहे आणि हे एक्सप्रेशन शून्यापेक्षा कमी आहे. जर आपण याकडे बारकाईने लक्ष दिले तर हे फंक्शन ए चे राईट हँड डेरिव्हेटिव्ह आहे आणि एफ भिन्न असल्याने हे फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हच्या इक्वल असेल. म्हणून आपल्याकडे ही इनइक्वालिटी आहे की या परिस्थितीत डेरिव्हेटिव्ह शून्यापेक्षा कमी असेल. दुसरीकडे जेव्हा तुम्ही हे डेल्टा एक्सने डिव्हाइड करता जे निगेटिव्ह आहे आणि पुन्हा त्याच प्रकारचे लिमिट इथे घ्या, फंक्शन वेगळे असल्यामुळे लेफ्ट डेरिव्हेटिव्हज देखील असतील पॉझिटिव्ह, कारण ही इनइक्वालिटी शून्यापेक्षा जास्त आहे. म्हणून या प्रकरणात आपल्याला एफ प्राइम सी मिळाले ते 0 आहे, जिथे आपल्याकडे एफ प्राइम सी शून्यापेक्षा कमी आहे. म्हणून या दोन पैकी आपण निष्कर्ष काढतो की एफ प्राइम 0 असणे आवश्यक आहे, कारण ते शून्यापेक्षा कमी असू शकत नाही किंवा एकाच वेळी शून्यापेक्षा जास्त. त्यामुळे एक शक्यता आहे की एफ प्राइम सी 0च असावे. तर अशा प्रकारे आम्ही हे सिद्ध केले आहे की या इंटरवल सी मध्ये, ओपन इंटरवल सी मध्ये एक पॉइंट आहे जेथे डेरिव्हेटिव्हज नाहीसे होते. काही महत्त्वाच्या टिप्पण्या आहेत. म्हणून येथे रोलच्या थेरमची परिकल्पना पुरेशी आहे, परंतु कन्क्लूजनसाठी
आवश्यक नाही. आमच्यासाठी याचा अर्थ काय, म्हणून आम्ही ते काय पाहिले. क्लोज्ड इंटरवल फंक्शन ह्याचे सातत्य आहे बी आणि ओपन इंटरवल मधील डिफरन्शिएबिलिटी आहे बी. आणि एक तिसरी कंडिशन होती की ए एफ बीच्या इक्वल आहे. म्हणून जर या तीन कंडिशन पूर्ण झाल्या तर नंतर एक पॉइंट सी एक्झिस्ट असेल जेथे डेरिव्हेटिव्ह नाहीसे होतील. या कंडिशनचा पुरेसा अर्थ आहे की या सर्व कंडिशन्स, या तीनही कंडिशन्स सुचवितात की एफ प्राइम सी हे शून्याच्या इक्वल आहे. पण त्या उलट असं नाही की एफ प्राइम सी समान आहे. याचा अर्थ असा नाही की फंक्शन कंटिन्युअस, डिफरन्शिएबल आणि हे इक्वल मूल्ये काही पॉइंटवर घेतील जे आणि बी आहे. तर दुसऱ्या शब्दात जर या सर्व गृहितके, या तीन गृहितके पूर्ण झाल्या तर कन्क्लुजनची गॅरंटी आहे. कन्क्लुजन म्हणजे एफ कडून सी ची खात्री आहे. तथापि जर गृहितक पूर्ण झाले नाही तर आपण कन्क्लुजनपर्यंत पोहोचू शकतो की नाही ते आम्ही आता काही उदाहरणांच्या मदतीने पाहू. या उदाहरणाचा कन्सिडर करू. हे x स्क्वेअर एवढे -2 ते 1 च्या रेंजमध्ये आहे आणि 1 ते 2 रेंजमध्ये 3x वजा 2 आहे. तर हे फंक्शन येथे स्पष्टपणे आहे. जर आपण हे पाहिले की फंक्शन कंटिन्युअस आहे तर त्याची फंक्शन व्हॅल्यू येथे आहे. x हे 1 वर आहे. जोपर्यंत एकच आहे तोपर्यंत फंक्शन परिभाषित करून थेट सबस्टिट्यूट करू शकतो आणि मग जर आपण राईट लिमिट गेलो तर f1 c ची राईट लिमिट असते तर डेल्टा x ची लिमिट 0 आहे आणि हे f प्लस डेल्टा x आणि मायनस हे f1 वर किंवा फक्त मर्यादा आपल्याला आता डेरिव्हेटिव्ह मिळणार नाही. तर ही फक्त एक्सप्रेशन आहे येथे 1 प्लस डेल्टा x आणि डेल्टा x शून्याच्या जवळ आहे आणि आपण येथे डेल्टा x पॉझिटिव्ह घेतो. म्हणून x गोज टू शून्यावर पुढे जाताना या फंक्शनची राईट लिमिट पुढे तर हे फक्त असेल गोज टू लिमिट डेल्टा x शून्यावर जाते. डेल्टा x आपण येथे पॉझिटिव्ह म्हणून घेत आहोत आणि नंतर डेल्टा x पॉझिटिव्ह असल्याने 1 प्लस डेल्टा x आपल्याला येथून 3x मायनस 2 मोजले जाईल. तर तुमच्याकडे आहेत 3 आणि x म्हणजे 1 प्लस डेल्टा x युक्तिवाद आणि -2 आणि हे 3 आणि -2 1 शिवाय काहीच नाही. पुढे तर 1 आपण 3 तेथे लेट x गोज टू शून्यावर जातो तर हे 1 आहे आणि जे 1 च्या इक्वलचे आहे. म्हणून या प्रकरणात फंक्शन स्वाभाविकपणे चालू आहे आणि आपण डिफरन्शिएबिलिटी तपासतो. याचा अर्थ प्रथम राईट डेरिव्हेटिव्हज पुढे तर f1 प्लस 0 राईट डेरिव्हेटिव्हज म्हणजे लिमिट डेल्टा x गोज टू शून्यावर जाते आणि डेल्टा x पॉझिटिव्ह आहे. तर f1 प्लस डेल्टा x मायनस f1 आणि डेल्टा x ने भागले हे भाग येथे या प्रकरणात लिमिट डेल्टा x शून्यावर जाते डेल्टा x पॉझिटिव्ह म्हणून येथे 1 प्लस डेल्टा x पुन्हा 3x मायनस वरून मोजले जाईल जे आपण आधी केले आहे. तर हे प्लस 3 डेल्टा x येत होते आणि डेल्टा x ने विभाजित केले आणि मग येथे मायनस हे 1 आहे म्हणून हे रद्द केले जाते आणि नंतर येथे हे व्हॅल्यू 3 शिवाय काहीच नाही. या फंक्शनचे उजवे बाजूचे व्युत्पन्न 3 आहे तर डाव्या हाताचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 मायनस 0 जे एक नोटेशन आहे आणि लिमिट कम्प्यूट डेल्टा x गोज 0 पुढे डेल्टा x निगेटिव्ह वर जाते. ह्या एकाचे काय होईल म्हणून येथे पुन्हा f1 अधिक डेल्टा x मायनस हे डेल्टा x वर आहे परंतु आता हे f1 प्लस डेल्टा x आहे. x निगेटिव्ह असल्याने x स्क्वेअर गणना केले जाईल म्हणजे इथे डेल्टा x पुढे गोज टू शून्यावर जातो आणि हे आहे 1 प्लस डेल्टा x होल स्क्वेअर आणि मायनस 1 आणि डेल्टा x ने विभाजित आहे. म्हणून जेव्हा तुम्ही हे x पान तेव्हा तेथे 1 प्लस डेल्टा x स्क्वेअर अधिक 2 डेल्टा x टर्म्स 1 असेल 1 रद्द होईल आणि हे 2 डेल्टा x आणि डेल्टा x ने विभाजित केल्याने तुम्हाला 2 मिळतील आणि बाकीचे कारण लिमिट शून्यावर जाईल. म्हणून येथे व्युत्पन्न 2 आहे तर तेथे डाव्या बाजूचे डेरिव्हेटिव्ह्ज 3 आणि उजव्या बाजूचे व्युत्पन्न 2 आहे. त्यामुळे या प्रकरणात फंक्शन वेगळे नाही आणि आपण हे प्लॉट करू शकतो आणि नंतर पुन्हा
आपण पाहू शकता की या पॉइंट 1 वर आहे फंक्शन त्याची डिफरन्शिएबिलिटी मोडते, त्यामुळे उजव्या बाजूचे डेरिव्हेटिव्ह जे आपण नुकतेच पाहिले ते मायनस होते. डाव्या बाजूचे डेरिव्हेटिव्ह असे होते आणि उजवी बाजू 3 होती. तर येथे एक पॉइंट आहे जेथे फंक्शन भिन्न नाही. परंतु या प्रकरणात काय मनोरंजक आहे, सर्व गृहीतक तयार केले गेले नाही कारण फंक्शन या पॉइंट भिन्न नाही, परंतु येथे एक पॉइंट आहे 0 ज्यापासून आपण पुन्हा सहजपणे कम्प्यूट करू शकता एक डेरिव्हेटिव्ह 2 x आणि x इक्वल आहे म्हणून व्युत्पन्न 0 होईल. म्हणून येथे शून्यावर f प्राइम 0 आहे. म्हणून डेरिव्हेटिव्हज अदृश्य होते किंवा टँजंटच्या प्रकरणात x अक्षांच्या पॅरलल असते जरी फंक्शन येथे भिन्न नव्हते. म्हणून जर आपण गृहितकाची पूर्तता केली नाही तर फंक्शन निष्कर्षापर्यंत पोहोचू शकते किंवा नसले तरी आपण जे सांगितले आहे ते या प्रकरणात ते कन्क्लुजन पोहोचत आहे, परंतु हे रोलच्या थेरम नाही. दुसरे उदाहरण जर आपण घेतले की आपल्याकडे x आहे, x च्या इक्वल आहे 0 ते 1 च्या श्रेणीमध्ये आणि 2 मायनस x 1 ते 2 च्या रेंज, तर पुन्हा अशीच समान परिस्थिती एखादी व्यक्ती सहजपणे हे फंक्शन फ्लोट करू शकते आणि एक स्पष्टपणे पाहतो की या पॉइंट 1 वर फंक्शन वेगळे नाही आणि या प्रकरणात आम्हाला 0 आणि 1 जेथे फंक्शन डेरिव्हेटिव्हज घेत आहे त्या दरम्यान कोणताही पॉइंट मिळत नाही. म्हणून या स्थितीत f प्राइम x दिलेल्या इंटरव्हल कोणत्याही पॉइंट इक्वल शून्याएवढे नाही. आपण ही दोन उदाहरणे पाहिली आहेत. इतर एक हे पूर्वीचे उदाहरण होते जेथे फंक्शन भिन्न नव्हते, हे देखील भिन्न नाही, परंतु एका f प्राइममध्ये 0 शून्याच्या इक्वल आहे. म्हणून एक पॉइंट आहे जेथे व्युत्पन्न अदृश्य होते. तर या प्रकरणात डेरिव्हेटिव्ह इंटरव्हल कोणत्याही बिंदूवर नाहीसे होत नाही. म्हणून या अटी रोलच्या थेरमच्या या 3 गृहीतके पुरेशा अटी आहेत आणि त्या आवश्यक अटी नाहीत. त्या अटींमध्ये हे हमी दिले जाते की फंक्शनचे डेरिव्हेटिव्हज ओपन इंटरवल b मध्ये कमीतकमी एका पॉइंटवर अदृश्य होईल. आणखी एक टिप्पणी ही सातत्य कंडिशन जी आपण क्लोज्ड इंटरवल सातत्य पाहिली आहे, या कार्यासाठी आवश्यक फंक्शन आहे. जर ते पूर्ण झाले नाही तर आपण असे करू शकत नाही की थेरम हमी देऊ शकत नाही जसे की c च्या अस्तित्वाची जेथे प्राइम c 0 असेल. उदाहरणार्थ तुम्ही फंक्शन पाहिले x हे x च्या इक्वल आहे आणि नंतर x वर 0 1 च्या बरोबरीचे आहे. म्हणून आपण येथे काय पाहतो फंक्शन निरंतर आणि 0 1 वर भिन्न आहे आणि हे देखील 1 1 च्या इक्वल आहे. म्हणून ही अट पूर्ण केली जाते, डिफरन्शिएबिलिटी कंडिशन पूर्ण केली जाते, परंतु फंक्शन हे सतत नसते. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की कारण फंक्शन 1 शून्यापासून 1 पर्यंत आहे आणि नंतर ते x इक्वल 1 आहे. म्हणून येथे उडी मारली आहे जी आपण x बरोबर 1 वर पाहू शकतो. फंक्शन 0 म्हणून व्हॅल्यू घेत आहे आणि अन्यथा ते येथे x म्हणून घेत आहे. त्यामुळे फंक्शन्स वेगळ्या नाहीत. माफ करा, सतत 1 वर. अन्यथा रोलच्या थेरमच्या बाबतीत इतर सर्व अटी पूर्ण केल्या जातात आणि नंतर आपण स्पष्टपणे पाहू की या 2 आणि 1 ओपन इंटरवल आणि 1 दरम्यान डेरिव्हेटिव्हज 1 सर्वत्र आहे आणि म्हणून f प्राइम x इंटरव्हल x 0 ते 1 च्या कोणत्याही पॉइंटवर शून्याच्या इक्वल नाही. दुसरे उदाहरण आपण आता चर्चा करू. या फंक्शनसाठी रोलच्या थेरमची प्रयोज्यता f x x स्क्वेअर प्लस 1 च्या इक्वल आहे. मध्यांतर 0 ते 1 मध्ये बंद इंटरव्हल 0 ते 1 आणि 3 मायनस x इंटरव्हल 1 ते 2 मध्ये. म्हणून जर सातत्य संबंधित असेल तर फंक्शन निरंतर आहे कारण ते 1 1 घेत आहे, f 1 आहे 2 आणि f जर आपण येथे राईट लिमिट घेतली 1 प्लस 0 तर डेल्टा x गोज टू ची मर्यादा 0 वर जाते आणि ही f 1 प्लस डेल्टा x असेल. ही मर्यादा आहे डेल्टा x 0 वर जाते आणि पुढे डेल्टा x पॉझिटिव्ह कारण आपण येथे घेत असलेली राईट लिमिट आणि या प्रकरणात हे 3 वजा 1 प्लस डेल्टा x असेल म्हणजे त्याचा 2 मायनस डेल्टा x होईल. हे 2 आहे
आणि पुढे मूल्य 1 च्या इक्वल आहे, त्यामुळे 0 ते 2 या इंटरव्हल फंक्शन चालू आहे. आणि डिफरन्शिएबिलिटी काय आहे? जर आपण डिफरन्शिएबिलिटी बघितलीत तर ती आधीच्या समान आहे. म्हणून जर आपण राईट डेरिव्हेटिव्ह 1 समान आणि 1 प्लस 0 कम्प्यूट केली तर याचा अर्थ पुढे गेट x गोज टू पॉझिटिव्ह होईपर्यंत जातो, कारण मी ज्या राईट लिमिटबद्दल बोलत आहे. आणि या प्रकरणात पुन्हा तुम्ही 1 प्लस डेल्टा x आणि मायनस हे येथे 1 डेल्टा x ने विभाजित केले. पुढे लिमिट डेल्टा x गोज टू 0 f1 प्लस डेल्टा x म्हणून f1 प्लस डेल्टा x आपण येथे गणना केली हे 2 आहे आणि वजा डेल्टा x आणि मायनस f1 पुन्हा 2 आणि विभाजित डेल्टा x आहे, म्हणून ही लिमिट वजा 1 म्हणून येणार आहे, कारण हे कॅन्सल होईल आणि नंतर आपल्याला मिळेल -1. तेथे राईट डेरिव्हेटिव्हज -1 आहे आणि लेफ्ट डेरिव्हेटिव्हज 1 वजा 0 आहे, जे लिमिट डेल्टा x आहे गोज टू 0 वर. पुन्हा पुढे डेल्टा x निगेटिव्हसह जाते, तर या प्रकरणात 1 येथे तिथून गणना केली जाईल, म्हणून 1 प्लस डेल्टा x होल स्क्वेअर अधिक 1 मायनस f1 जो 2 भागाने डेल्टा x ने भागला आहे. पुढे डेल्टा x गोज टू आणि इथे तुम्हाला 1 प्लस डेल्टा x स्क्वेअर आणि 2 डेल्टा x मिळेल. तर 1 प्लस डेल्टा x स्क्वेअर 2 डेल्टा x 1 मायनस 2 हे कॅन्सल होईल आणि नंतर इथेही तुम्हाला मिळेल आणि ही पॉवर डेल्टा x पुढे 0 वर जाईल, हे पुढे गोज टू 2 म्हणून येईल. या प्रकरणात लेफ्ट डेरिव्हेटिव्हज 2 आणि राईट डेरिव्हेटिव्हज -1 आहे, म्हणून फंक्शन एका पॉइंट भिन्न नाही, म्हणून रोलचे थेरम या प्रकरणात लागू नाही. आणि जर आपण या तळावर येथे एक नजर टाकली तर आपण पुन्हा पाहू शकता की येथे एक फंक्शन वेगळे नाही, जे आपण नुकतेच पाहिले आहे. आणखी पुढे जाणे हे आणखी एक उदाहरण आहे जे म्हणते की रोल्स थेरम वापरून असे दिसून येते की हे x पॉवर 13 ते प्लस 7 x पॉवर 3 मायनस 5 मध्ये इक्वेशन या शून्याच्या इक्वल शून्यात अगदी एक रिल रूट आहे. क्लोज्ड इंटरवल शून्यात 1 म्हणून हा आणखी एक प्रकारचा ॲप्लिकेशन आहे जिथे रोलच्या थेरम वापर करून हे दर्शवू शकतो की या इक्वेशन नेमके एक रियल रूट आहे. म्हणून जर आपण आणखी पुढे गेलो तर समजा की हे x हे फंक्शन येथे x पॉवर 13 7 x मायनस 5 0 मध्ये 1 पेक्षा जास्त रियल रूट आहेत 1. म्हणून आम्ही गृहीत धरतो की हे फंक्शन x 1 पेक्षा अधिक रियल रूट जर त्याची रियल रूटपेक्षा जास्त असेल तर आपण 2 मुळे घेऊ शकतो. आपण अल्फा आणि बीटा म्हणूया. म्हणून आम्ही 2 मुळे घेतली आहेत आणि हे अल्फा आणि बीटा मुळे असल्याने f अल्फा 0 होईल आणि ते f बीटाच्या इक्वल असेल, म्हणून अल्फा आणि बीटा दोन्ही मुळे आहेत, तर फंक्शन अल्फा आणि बीटावर 0 असेल. येथे आपण केवळ सोयीसाठी आपण असे गृहीत धरले आहे की अल्फा बीटापेक्षा लहान आहे आणि स्वाभाविकच हे 2 0 आणि 1 दरम्यान पडतील, कारण 0 आणि 1 नाही. समीकरणाचे इक्वेशन जे आपण तेथे स्पष्टपणे पाहू शकतो, हे अल्फा बीटा ही 2 रूट आहेत, कारण आपण असे गृहीत धरले आहे की या फंक्शनमध्ये 2 पेक्षा जास्त मुळे आहेत. हे अल्फा आणि बीटा कमी आणि 1 दरम्यान असतील, त्यामुळे दोन्ही येथे पॉझिटिव्ह नंबर अल्फा आणि बीटा आणि 1 पेक्षा कमी. तर रोलचे थेरम काय म्हणते? जर आपण रोलचे प्रमेय या इंटरवल अल्फा आणि बीटा ला लागू केले तर आपण या रोलचे थेरम इंटरवल अल्फा आणि बीटावर लागू करतो. त्या प्रकरणात रोलचे थेरम म्हणते की एक पॉइंट असेल f प्राइम 0 असेल, एक बिंदू असेल जेथे f प्राइम 0 असेल. कारण फंक्शन आता अल्फा आणि बीटा फंक्शनमध्ये इक्वल व्हॅल्यू घेत आहे, भिन्न आहे. हे एक पॉलिनॉमियल फंक्शन आहे, तेथे कोणतीही समस्या नाही. हे नैसर्गिकरित्या निरंतर आहे आणि अल्फा आणि बीटामध्ये त्याचे समान व्हॅल्यू आहे. म्हणून जर आपण या मध्यांतर रोलच्या थेरम लागू केले तर ते आपल्याला देईल की f प्राइम c हे इंटरवल अल्फा आणि बीटामधील काही c साठी इक्वल आहे. तर हे सूचित करते हे f प्राइम c काय आहे? f प्राइम c म्हणजे 13 ते c पॉवर 12 प्लस 21 आणि c पॉवर 2
आणि इंटरवल अल्फा आणि बीटामध्ये काही सी साठी इक्वल आहे। हे पुन्हा लक्षात घ्या की हे अल्फा आणि बीटा दोन्ही पॉझिटिव्ह नंबर आहेत। आणि आता जे तुम्ही पाहता कारण सी येथे पॉझिटिव्ह आहे, मग येथे ही एक्सप्रेशन 13 सी पॉवर 12 प्लस 21 सी स्क्वेअर जेथे 0 असू शकत नाही कारण ही पॉवर 12 आहे। इथे संख्या देखील सी पॉवर आहे 2 आणि हे सी पॉझिटिव्ह आहे। हे एक सकारात्मक प्रमाण आहे म्हणून ते इक्वल असू शकत नाही। परंतु रोलचे थेरम म्हणते की हे इक्वल असेल। याचा अर्थ असा की आपली अझम्पशन होती की फंक्शनमध्ये 2 पेक्षा जास्त रील मुळे आहे। चुकीचे आहे त्यामुळे ते एकापेक्षा जास्त रील रूट आपल्या रील अझम्पशन करते। पण आता प्रश्न आहे की रूट आहे का या प्रकरणात, कारण आपण हे सिद्ध केले आहे की 2 पेक्षा जास्त मुळे असू शकत नाहीत। म्हणून जर तुम्ही शून्यावर येथे या फंक्शनचे बारकाईने निरीक्षण केले तर व्हॅल्यू येथे कुठेतरी -5 आहे आणि जर तुम्ही हे दुसऱ्या टोकाला ठेवले तर आपल्याला 3 मिळतील। त्यामुळे व्हॅल्यू 1 वर 3 होईल। जर हे येथे आहे वेल तुम्ही 3 आणि 0 आहात मुले -5 आहेत आणि फंक्शन सतत आहे पॉइंट निश्चितपणे या पॉइंट पोहोचण्यासाठी ते कुठेतरी रिलक्ष पार करेल आणि हे या प्रकरणात एका रूट अस्तित्व सिद्ध करते जे एका रूट अस्तित्वाची पुष्टी करते कारण हे त्याचे चिन्ह बदलत आहे म्हणून a0 -5 आणि 113 आहे। आता असे संदर्भ आहेत जे आम्ही हे लेक्चर पिस्कुनोव्ह डिफरन्शियलद्वारे पुस्तक तयार करण्यासाठी वापरले जातात आणि इंटिग्रल कॅल्क्युलस व्हॉल्यूमिक आणि क्रेझिक प्रगत इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स म्हणून पुन्हा येथे कन्क्लूजन आम्ही रोलच्या थेरम अभ्यास केला आहे जो असे म्हणतो की जर फंक्शन निरंतर आणि भिन्न असेल तर येथे समान व्हॅल्यू असेल आणि बी नंतर खुल्या मध्यामध्ये कुठेतरी एक पॉइंट असेल ओपन इंटरवल आहे बी जेथे या टँजंट एक्स फंक्शन पॅरलल असेल। हे रोलचे प्रमेय आहे। सरासरी मूल्य थेरम एक विशिष्ट प्रकरण आहे मीन व्हॅल्यू थेरम लेक्चर चर्चा करू आणि मूलतः इक्वल व्हॅल्यू असण्याची ही अझम्पशन काढून टाकली जाईल आणि नंतर आपल्याला अधिक जनरल परिणाम मिळतील आणि ते मीन व्हॅल्यू थेरम आहेत। पुढील लेक्चर टॉपिक तर धन्यवाद।